आंबाबाईचा तुम्ही अशा बाहेर का उभा? या आत या, या आत या, या. या घरात लक्ष्मीचा वास नाही. या घरातून लक्ष्मीला बाहेर काढलंय. हे तुम्हाला कसं कळलं? सगळं कळतंय आमासनी आणि दिसतं बी. लक्ष्मी घरात नाही ना, ते बी तिच्या मनाच्या विरुद्ध बाहेर गेली ती. लक्ष्मीचा अपमान केलाय तुम्ही, लई त्रास दिलाय तिला. आणि हे काय चांगलं लक्षण नव्हं. खरंच तुमच्याकडं दिव्य दृष्टीच आहे म्हणायची. आता एवढं सांगितलंय तर याच्यावरचा उपाय तरी सांगा. काय केलं म्हणजे माझी लेक परत येईल हे तरी सांगा. पश्चाताप होतोय ना व, चांगलं आहे की. पण नुसत्या पश्चातापानं घरातनं बाहेर गेलेली लक्ष्मी परत नाही यायची. अहो त्यासाठी साकडं घालावं लागल. तुमचं म्हणणं तुमचं गारानं देवी समोर मांडावं लागल. आणि ते बी नुसतं बोलून नाही बरं का, देवीचं व्रत करावं लागल. सांगा कोण हाय का तयार व्रत करायला? देवी आईचा, देवी आईचा, आंबाबाईचा. तुमच्या तोंडून तर देवीच बोलायली की. बरं मला सांगा कसं करायचंय ते व्रत, म्हणजे कसं करायचंय, कुणी करायचंय आणि कधी करायचंय ते समज सांगा. बरं हे समज व्रत केलं ना आमच्या घरची ताई परत येईल ना? आधीचं तोंड बंद करा. उगाच नको ते शंका विचारू नकोस मला. तुला नाही ना करायचं व्रत, मग विचारू बी नकोस. तुमची कोणाची तयारी हाय का? हा बोला, जे करायला लागल ते. कोण करणार हाय व्रत? अहो बोला की. ही पोरगी कोण हाय? सुनबाई आहे. अहो सून म्हणजे लक्ष्मीचंच रूप की. सांगा काय करायचं? देवीची आरती करायची, पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचं, हनुमानी पायानं भंडारा उधळायचा. वाटेत येणाऱ्या काट्या कुट्याची दगड धोंड्याची अजिबात पर्वा करायची नाही. जमल का सोनबाईला? देवी आईचा, आंबाबाईचा. जमल ना व? माफ करा पण ह्या सगळ्याची काही गरज आहे का? आम्ही पोलिसात मिसिंगची कंप्लेंट नोंदवली आहे आणि आम्ही पण शोधतोय, पोलीस पण शोधतायत, तेही त्यांचं काम करतायत. मग घावली का? शोधताय ना व तुम्ही. जोपर्यंत देवी आईच्या मनात येत नाही तोवर काही या घरची लक्ष्मी परत येत नाही बघा. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. देवाला तर आम्ही मानतो, पूजा अर्चा पण करतो, पण त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी हे सगळं करायची गरज आहे का? म्हणजे आपण त्याला आपल्या मनातून जरी साथ दिली तरी तोही आपल्या हाकेला उत्तर देतोच ना. आणि देवाला आपण सुखकर्ता म्हणतो, तारणहार म्हणतो, तर मग त्याची भीती कशाला म्हणा? म्हणजे अमकं केलं तर आशीर्वाद मिळेल, तमकं केलं नाही तर कोप होईल, अशी सतत भीती का बाळगायची मनात? आजी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे असं मला वाटतं. बघा हिला व्रत करायचंच नाही म्हणून बघा कशी पळवाट काढत्या. अगं नाही करायचं तर नाही म्हणून सांग की, एवढं काय? दुर्गे गप की ग. सुनबाई बरोबर आहे तुझं, पण बाळा श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुसटची रेग असते बघ.
रेगेच्या या बाजूला जाईल त्याला श्रद्धा दिसते, रेगेच्या दुसऱ्या बाजूला जाईल त्याला अंधश्रद्धा दिसते. प्रत्येकाचे भक्ती करण्याचे प्रकार वेगवेगळे असतात बघ. बराबर हाय, आम्हाला जाणवतंय. आम्ही सांगितलेला उपाय जर केला तर या घरची लक्ष्मी परत येणार. 101% परत येणार. पण आम्ही सांगणार तेच करायला पाहिजे. सांगा, करणार का उपाय? नाहीतर आम्ही जातो. आणि आम्ही गेलो तर लक्ष्मी काय परत घरला यायची नाही बघा. थांबा थांबा, तुम्ही नका जाऊ. सुनबाई, माझ्यासाठी तरी हे व्रत कर. काय सांगावं, या कारणानं तरी भुवी परत येईल. आणि भुवी परत येणं लय गरजेचं आहे बघ. आजी बरोबर आहे, पण अगं, ह्या घराला घर पण परत येण्यासाठी, आधिपतीच्या चेहऱ्यावरचा हसू परत येण्यासाठी, या आईच्या जीवाचा घोर कमी करण्यासाठी तरी हे व्रत कर. माझी शपथ आहे तुला. ठीक आहे, या घरासाठी करेन मी. देवी आईचा अजून जर काय आल्या नाहीत, एक काम कर ओंक्या, त्या खालच्या गोडाऊनच्या कामगारांनी इकडे बोलून घे. त्यांच्याकडनं पॅकिंगला सुरुवात करूया. तोवर येतील या महिला कामगार. बघूया भावा, जर त्या कामगारांना इथे आपण बोलवलं ना तर तिकडची कामं रखडतील. आणि आपल्या कस्टमरला ज्या पद्धतीचं पॅकिंग लागतं ना, ते ट्रेनिंग फक्त त्या महिलांना दिलंय. त्या जर का वेळेवर आल्या नाहीत ना तर आपली ऑर्डर पण वेळेवर पोहोचणार नाही. पहिलीच एवढी मोठी ऑर्डर आहे, बस नाव नको खराब व्हायला. नाहीतर थांब, काळजी करू नकोस तू. जिथं कमी तिथं आम्ही. आपणच कामाला सुरुवात करूया. मी एक काम करतो, त्या क्लायंटला फोन करून कळतो. जरा उशीर झाला तर जरा ॲडजस्ट करून घ्या. पॅकिंगला सुरुवात आपण करूया. एवढं काही जागतिक दर्जाचं पॅकिंग नाही ओंक्यात. चल. देवी आईचा अंबाबाईचा उदो उदो. भंडारा वादेव. काय? वय की, अहो भंडारा उधळत हनुमानी पायानं प्रदक्षिणा घालायला सांगितलं. आणि अक्षरा हे सगळं करणार आहे? हा, अहो भुवी घरला परत यावी अशी मनापासून इच्छा आहे तिची. लय मोठ्या मनाची आहे बघा पोर, खरंच. आई, तिच्या मनाच्या मोठेपणाबद्दल मला शंकाच नाही आहे. असं व्रत वगैरे करून ती भुवनेश्वरीला परत आणायचा प्रयत्न करेल, हे तिला जमणार कसं? हे आता माझ्या सांगण्यावरून तिनं मनावर घेतले नवं, मग ती करणारच. अच्छा, तुम्ही सांगितलंय तिला? आता तुम्ही उगामध्ये खोडा घालू नका बरं का. काय? आणि अक्षराबद्दल काय बोलायचं? सगळ्या घराची जबाबदारी घेते ती. दुसऱ्यांच्या चुका सुद्धा स्वतःच्या पदरात घेते. म्हणतानाच तिला काय त्रास होईल असं काय बी वागायचं नाही. माझी एक तुम्हाला विनंती आहे. आता सुनबाईंना मोठेपणा दाखवला की नाही, तुम्ही बी मोठेपणा दाखवा आणि पूजेला खाली या. सामन्यांनी मिळून देवीला साकडं घातलं नवं तर देवी पावल आणि भुवी परत लवकर घरी येईल. बघा, विचार करा. देवी आईचा उदो उदो. अंबाबाईचा उदो उदो. पूजा झाली आता. तुला मगाशी सांगितल्या परमानं तुला परदक्षिणा घालायची, तेही भंडारा उधळीत आणि अनुवानी पायानं बरं का. हे ध्यानात ठेवायचं. हो, आहे लक्ष. आणि होय, हे समज करताना जर तू थांबलीस, अडखळलीस तर तुझं केल्यालं सगळं वाया जाईल बघ. हे ध्यानात ठेव पोरी. नाही, मी नाही थांबणार. खंड न पडू देता प्रदक्षिणा घाल. मी काय कारभार येऊ? अगं ताई घरात परत यावी म्हणून चाललंय समजा.
अगं मम्मी थांबव की मग. तुला काही वाटतंय व्हय मावशी परत यावी म्हणून? अगं तू इकडं काय बी बोलू नकस चंची. ती जोगती नाही का नाही, लई खवट बाई आहे. आले का सगळे? करायची का आरतीला सुरुवात? थांबा थांबा, त्या घरचे मालक येते. मला नाही वाटत ते येत्याल म्हणून. नाही म्हणजे ज्या मालकानं माझ्या ताईला घराबाहेर हाकललंय तोच माणूस देवी पुढे कशाला साकडं घालेल? का माझी ताई परत घरला यावी म्हणून? नाही. नाही नाही, असं काही नाही मावशी. त्यांनाही वाटतं मॅडमनी घरी परत यावं. येतील ते आरतीला. किंवा मी एक काम करते, मी त्यांना बोलवून आणते. अक्षरा, आरती सुरू कर, मी आलोय. देवी आईचा दो दो. दुर्गे दुर्गट भारी तुझ वीर संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. अरे भाऊ मला दे, तुला सांगितलं ना कामाला हात नाही लावायचं म्हणून. मला दे. थांबा थांबा ताई, थांबा ताई, काय झालं? कशाला घोषणाबाजी करताय? मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अंबाबाईचा देवी आईचा बोला. अंबाबाईचा तुम्ही जसं सांगितलंय तसं आम्ही समजा करायलोय. पर याचा परिणाम होईल ना व? नाही म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आली पाहिजे बरं का. वय होणार. जिनं हे व्रत करायला घेतलंय ती मनापासून करायला लागली ना व. याचे परिणाम पण चांगलेच होणार आणि ते बी आत्ताच दिसणार आहेत तुम्हाला. आणि तू उगाच देवीच्या कामात शंका घेऊ नकोस. शंका सुरू आहेस तू या घरची. ओ तुम्ही असं काय बोलायला सा आणि कुणाला बोलायला सा? हा तू खाऊ का बडबड बडबड करते. देवी आईचा अंबाबाईचा चल पोरी, तुझे व्रत घेतलंयस ते सुरू कर. या समद्या झाडांच्या आजूबाजूला फिरून तुला योग भंडारा उधळायचाय. चल कर सुरू. देवी आईचा अंबाबाईचा बोला. देवी आईचा अंबाबाईचा आई. आई यांची चूक पदरात घे ग माय. घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढून यांनी मोठी चूक केली, पण आता त्यांना त्याची उपरती झाली. म्हणून या समद्यांची चूक पदरात घे ग माय. घरच्या लक्ष्मीला घरात परत आण. लक्ष्मीच्या पावलानं परत येऊ दे ग माय तिला. अंबाबाईचा अंबाबाईचा बोला. देवी आईचा अंबाबाईचा बोला. देवी आईचा अंबाबाईचा मिळालाच पाहिजे. काय झालंय काय चंदाताई, मला जरा सांगा. आमचे पैसे आमच्याच पदरात पडले पाहिजे. तुमच्या पदरात नाही तर मग कुणाच्या पदरात पडतात तुमचे पैसे? म्हणजे मला कळलं नाही. हे काय खूळ घेतले आज तुम्ही डोक्यात सगळ्यांनी? हा हे काय मोर्चा बिरच्या पाट्या बिट्या घेऊन आलाय तुम्ही सगळे? काय काय झालंय? तेच तर कळत नाही, म्हणून तर आम्ही मोर्चा काढलाय ना. हा दिवसभर इथं राबायचं, पण आमचा पूर्ण पगार आम्हाला मिळतच नाही. हाय त्या पगारात भागवायला लागतंय घर. तुम्ही एवढ्या मोठमोठ्या ऑर्डरी करणार, आम्हाला काय मिळतंय त्याचं? काहीच नाही. नाही मला सांगा, तुमचा जो काय पगार आपण ठरवला होता वर्षाच्या सुरुवातीला, तो तुम्ही मान्य केलेला पगार होता ना?
तुमच्या समोरच ठरवलं होता का तुमच्या माघारी ठरवलं होता का बळजबरी केली होती? तुम्ही मान्य केलेलं वेतन आपण तुम्हाला देतोय आणि त्याच वेतनावर तुम्ही आतापर्यंत काम करताय, मग काय प्रॉब्लेम आहे? कधी वेळ झालाय का पगाराला? कधी तारीख चुकल्या का? मग मालक, तुमच्याबद्दल आमची काय बी तक्रार नाही. मग तुम्ही सगळं आम्हाला नीटच देताय. पण आम्हाला असं वाटतंय तुम्ही जो आम्हाला पगार देताय ना त्यातले पैसे मधल्या मध्येच कुणीतरी खाते. गायब कर. कोण गायब कर? कशाला गायब करते? अव तो तळ राखल तोच पाणी चाखल. तुम्ही कोणाला जबाबदारी दिली ती तळ राखायची? तुम्ही बाहेर गेलता तेव्हा? नाही थांबा. हा बघा तुमचं काहीतरी गैरसमज झालेला आहे. आपण ठीक आहे, आपण बसून बोलूया या विषयावर, पण आता ती वेळ नाही मला असं वाटतंय चंदाताई. आता आपल्याला डिलिव्हरी वेळेत गेली पाहिजे आपली. आता आपण कामाला लागूया सगळे मिळून, नंतर आपण हा विषय शांतपणे सगळेजण बसून बोलूया. चालेल? आपण आता पहिलं कामाला लागूया. चला. हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे. पगार वाढ मिळालीच पाहिजे. कामाला जा. अंबाबाईचा दो दो, अंबाबाईचा दो दो. देवी आईचा दो दो. मम्मी तुझं काय चाललंय ग? उदो 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 उदो. नुसती बघत काय उभी राहिलीस? ऐ, मग काय मी व्रत करायला जाऊ काय? खुईस काय? मम्मी त्याचा व्रत पूर्ण झालं ना तर ती मावशी येईल की परत. होय ग, उगच काय तर चमत्कार बिमत्कार व्हायचा आणि खरंच आली तर? मम्मी काय तर करायला पाहिजे ला. होय ग चंची, अगं माझ्या बी डोसक्यात विचार येऊन गेला. ती जोगतीन बघ की लई खडूस आहे. मम्मी तू तिचा विचार कशापैकी करायलीस? पण आपला विचार करूया. हा मम्मी तू एक काम कर, तू नाही का त्या तिथं त्या झाडापाशी जाऊन उभी राहा. मी आलेच. हा चल. ऐ, तू कुठे चालली? अगं मम्मी तू जाणार आहे तिथं उभी. मी आलीच. चल जा जा मम्मी. ए, कुठे होतीस तू? अगं हे बघ काय मम्मी, हे काय आता? जादू. मला सांग ती मास्तडी ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत फेऱ्या मारणार आहे ना? मग काय याच? आता बघ ते व्रत कसं पूर्ण करते. मम्मी हा. आता नाही का तिचं डोसकं ताळ्यावर येईल. कासा तिच्या पायाला टोचतील आणि मग ती थांबल. तिचं व्रत मोडल. चंची ती चालते मग. चालतीच आहे काय बी होईना झालंय. चंची तू अगं वाचा बरोबर टाकलेला आहे तिकडे. मम्मी थांब जरा वाट बघ. चंची ती चालतीच आहे. कांट
छंचे एक काम कर, तुझ्याकडे या काचा आहेत ना व? ती तिकडून इकडे येणारच आहे. तू कोणी एक काम कर, या झाडाभोवती काचा टाक. हा मम्मी, हा चल आता इथनं जाऊ. चल 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 मम्मी. आंबाबाईचा उदो उदो भोला देवी आईचा उदो उदो. छंचे, अगं अजून किती वेळ थांबायचं आपल्याला?